पावसाळा आणि थंडी म्हटलं की बाजरीची आठवण येते. बाजरीचा घाटा, खीर, भाकरी असं काय काय करतो आपण बाजरीचं. गरम आणि पौष्टिक बाजरी पोटात जावी म्हणून अगदी आपण बाळंतिणीला सुद्धा त्याचे वेगवेगळे पदार्थ करून देतो. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय जुने, पारंपरिक आणि मनाला आनंद देणारे बाजरीचे गोड दिवे. दिव्याची आवाज नागपंचमी अशा खास दिवशी बाजरीच्या दिव्यांचं नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. चला तर मग खायला चविष्ट असणारे हे दिवे कसे बनवायचे ते आपण बघूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाजरीचे गोड दिवे करण्यासाठी लागणारं साहित्य असं: अर्धी वाटी बाजरीचं भरडसर पीठ, 2 ते 3 मोठे चमचे गूळ. गुळाच्या पिवळ्या धमक रंगावर जायचं नाही. बाजारात काळा केमिकल विरहित जो गूळ मिळतो ना तोच वापरायचा. गूळ जितका चांगला तितकी चव गोड. अर्धा छोटा चमचा पांढरे तीळ. पांढऱ्या तिळांमुळे दिव्याला एक वेगळी चमक येते. चिमूटभर वेलची पूड, पाव चिमूट मीठ आणि गरजेपुरते तूप. सर्वप्रथम इथे अर्धी वाटी बाजरीचं आपण भरडसर पीठ घेत आहोत. पीठ भरडसर घेण्याचं कारण असं की बाजरीचे दिवे चिकट होत नाहीत. त्यात स्वादासाठी चिमूटभर वेलची पूड घालूयात. वेलचीचा घमघमाट खूप छान येतो. अर्धा छोटा चमचा पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळ उष्ण तर असतातच, पण दिव्यांची शोभासुद्धा वाढवतात. अगदी किंचित पाव चिमूट मीठ घालायचं आणि हे सगळे घटक चमच्याने बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. वेलची पावडर, तीळ, मीठ सगळं या पिठामध्ये समान मिक्स झालं पाहिजे. पिठामध्ये घटक मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना ते मऊसर पण घट्ट मळायचं. अगदी जपून पाणी घालायचं. पीठ जर पातळ झालं तर दिव्याचा आकार अजिबात टिकणार नाही. एकीकडे पाणी घालता घालताच पिठाच्या ज्या गाठी होतात तर त्या गाठी चमच्याने सगळ्या मोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ सॉफ्ट होतं आणि दिव्यांना आकार देणं सोपं जातं. तुम्ही पाहू शकता पिठाचा असा गोळा मळून तयार झालेला आहे. आता अर्धी वाटी बाजरीच्या पिठासाठी फक्त 2 ते 3 मोठे चमचे गूळ लागतो. तो सुद्धा फार होतो. मळलेल्या बाजरीच्या पिठाचे आता आपल्याला 5 गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण मध्यम आकाराचे दिवे होतील असे गोळे करूयात. बघा पिठाचं माप किती अचूक आहे. बरोबर 5 गोळे झाले. पिठाचा गोळा आता आपल्याला तळहातावरती घ्यायचा आहे आणि बोटानेच त्याची पारी करायची आहे. त्यावर थोडा गूळ ठेवायचा आणि पाऱ्या अलगद बंद करायची. अगदी पुरणपोळीत जसं पुरण भरतो ना तसंच करायचं आहे. मध्यभागी थोडं दाबून घ्यायचं. गूळ बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. मध्यभागी दाबून खोलगट आकार करायचा आणि पुढून थोडा दिव्याचा आकार करायचा. झाला बाजरीचा दिवा आणि त्यात गूळ असल्यामुळे तो गोडही होतो. असेच आता आपण 5ही दिवे तयार करून घेऊयात. झालेले दिवे आता आपल्याला स्टीमरच्या भांड्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आधी आपण स्टीमरच्या भांड्याला तेल लावून घेऊयात, म्हणजे भांड्याला दिवे खालून चिकटत नाहीत. सगळे दिवे आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता गॅसवर ठेवलेल्या पाण्याला आधण आलेलं आहे. त्यावर स्टीमरचं भांडं ठेवूयात आणि झाकण ठेवून 15 मिनटं वाफ काढून घेऊयात. 15 मिनटं झालेली आहेत. दिवे व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि त्याच्यावरचं झाकण काढूयात. झालेले दिवे 5 मिनटं थंड करून घेऊयात. थंड झालेले बाजरीचे दिवे तबकामध्ये काढून घ्यायचे
आणि रीतसर त्याची पूजा करायची. ह्या दिव्यांचा नैवेद्य दिव्याच्या अवसेच्या दिवशी देवाला दाखवण्याची प्रथा आहे. बाजरीचे दिवे पाहिले की पारंपरिक सणांचा आनंद डोळ्यापुढे उभा राहतो. अशा प्रकारे ह्या बाजरीच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे लावून ह्याचा देवाला नैवेद्य दाखवायचा, पूजा करायची आणि मगच त्याच्यामध्ये दूध आणि तूप घालून गरम गरम दिवे प्राशन करायचे, अशी आमच्याकडे प्रथा आहे. तेव्हा बाजरीची पौष्टिकता, गुळाचा गोडवा आणि वेलचीचा सुगंध असा अप्रतिम संगम असणारे हे बाजरीचे दिवे प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.